बघा मित्रांनो, इतके इतके आंबे पडले तर त्या गोड आंब्याचं झाड आहे बघा मागं टीपाशी, तिथलं एवढे आंबे पडले ती. आणि हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग बघा, सध्या चहा प्यायलोय सकाळी. आणि इथं बघा मित्रांनो, काल रात्री पाऊस पडलाय आणि इतकं जोरानं वाऱ्याने वाहत होते. आणि थांबा, तुम्हाला सगळं दाखवतो. आधी हे बघ, सगळं चिखल चिखल झाले ते जनावरांच्या पायात. आणि गाईला म्हशीला वर बांधलोय. आणि बघा, बाकी एक गाय खाली आहे. मग सध्या आता तर वातावरण क्लिअर आहे. काल रात्री इतकं जोरानं म्हणजे वारे वाहू लागले होते, काय सांगू तुम्हाला. चला तुम्हाला डेमो दाखवतो. बघा मित्रांनो, इतके इतके आंबे पडले तर त्या गोड आंब्याचं झाड आहे बघा मागं टीपाशी, तिथलं एवढे आंबे पडले ती. आणि एक लहान झाड आहे, ते लहान लहान आंबे लागतात त्याला, लय म्हणजे असं आंबट आहे ते पण दाखवतो तुम्हाला. पडले ती. आधी चहा पिवत जाऊ. आणि मित्रांनो, आत्ता ब्लॉग पण अपलोड केला. 8 वाजता ब्लॉग येते, मग नक्की बघा तुम्ही कालचा ब्लॉग. ते मोटर रात्री जाणार होतो मित्रांनो, गेलो पण निम्म्या रस्त्यापर्यंत, पण एवढं वारं वाहू लागलं, आभा पण सुटलं होतं त्या कोपऱ्याला. मग परत आम्ही निम्म्या रस्त्याहून परत घरी आलो. मग आज म्हणजे दिवसा जाऊ आणि सगळं ते नट वगैरे खोलून त्याला पाणी धरून त्यात पाणी ओतून सगळं सेट करून येऊ तोपर्यंत. हे गाईज, मग सध्या बघा, शर्ट घालून घेतलो आहे, टी शर्ट काढून टाकलो आहे. मग इथं बघा, औषध आहे, ह्याच्यात फवारणी करायचं आहे. मग चला, मग तुम्हाला दाखवतो. ते 8-10 सया काय तर राहिले त्या, मग ते फवारणी मारायची. आता 9 वाजता लाईट येते. मागं पाणी थोडं ओलसर पण झालं आहे, माती. चला मग दाखवतो तुम्हाला. तर गाईज, पूर्णपणे औषध मारून झाले. आणि बघ, पाय सगळं चिक्कल, शर्ट वगैरे कसं झाले ती. मग आता स्वच्छ हातपाय वगैरे धुवू, मग पुढचं तुम्हाला सगळं दाखवतो. चला, आधी हातपाय धुवून स्वच्छ. तर गाईज, पुढचा व्हिडिओ बघा. आता थांबा, संध्याकाळचे 6 वाजले ती. आणि सूर्य बघा, आणि चौबाजूकडील वातावरण मग एकदम निळणी आकाश झालं आहे बघा सगळीकडं. आणि संध्याकाळी सनसेट. आणि बघ, ऊस वारं व्हायला लागले ती ह्या कोपऱ्यातून. ईशान्य काय ते मोसमी वारं म्हणतात, ते वारे व्हायला लागले ती ह्या दिशेकडून ह्या दिशेला. मग वातावरण सध्याचं असं आहे. मग मित्रांनो, मी दुपारपासून आत्ता ब्लॉग बनवलोच नाही, कारण मित्रांनो, काल रात्री पाऊस पडल्यामुळे कुठंतरी खांब पडलेत पण सगळे. मग त्यामुळं लाईटच आली नाही. मग आत्ता माझा मोबाईलची बॅटरी जवळजवळ 8 का 9% आहे. मग 8% आहे बघा, 8%. मग आता तेवढ्यात मला एक ब्लॉग करून टाकायचा आहे. मग त्यामुळं दुपारी केलं नाही. मग दुपारी काय मित्रांनो, औषध मारल्यानंतर झोपलो मित्रांनो. मग त्यामुळे आत्ता संध्याकाळी उठून परत ब्लॉग चालू केले. आणि आता मला जनावरांना हा गाजवत मारायचा आहे, तिथला घरामागचा. चला मग मारूया. 6 वाजली ती. वातावरण कसं झालं बघा. तर गैस बघा, आता सध्या चहा केली ती संध्याकाळचा. मग मस्तपैकी चहा पिऊया. पिऊन मस्तपैकी बघ, कोयता आणि कापड घेऊन चालू गाजवत मारायला. आणि सूर्य बघा, सनसेट, आजचा सनसेट बघा. खूप दिवसानंतर सनसेट तुम्हाला दाखवावं लागलो आहे बघा. एकदम मस्त आहे ना.
मग चला आपण पण गाजवत मारून अंधा व्हायच्या आधी सगळं काम ओके करून टाकू. लाईट तर अजून आली नाही मित्रांनो. बघा आता चार्जिंग 6% झालं आहे. लाईट तर आली नाही. आणि इथं खाना म्हणजे वरच्या प्लॉट म्हणजे वरच्या गावामध्ये आलं आहे म्हणून खानापूरमध्ये. मग तिथं पॉवर बँक मी पप्पांच्या हातात दिलो लावा म्हणून. मग त्या दिलो आहे आता त्यांनी लावते ती. चला मग गाजवतो. कुट्टी पण बंद आहे मित्रांनो कारण लाईटच नाही काय कुट्टी. इकडं कवळ गवत गाजवत का मारायला लागलं मित्रांनो. एक तर लाईट नाही आणि दुसरी गोष्ट बघ उसाला खूप त्रास होतो आहे. म्हणजे ह्याला उष्णता लई असते मित्रांनो. मग उसाला त्रास होऊ नये म्हणून हे सगळी मारायला लागलो आहे. आणि लाईट पण नाही. मग त्यामुळं जनावरं काही बूड वगैरे ठेवत नाही, ते सगळं खाऊन टाकते ती म्हणून मारलं. तर गाईज बघा सनसेट झालं आहे. आणि मी बघा तिथून थोडं आणि इथून थोडं गाजवत मारून ठेवलं आहे आणि टाकलो पण थोडं. मग आता सध्या हातपाय वगैरे धुवू. पाक घाम सुटला आहे म्हणजे माणूस फ्रेश होत आहे ना. मग चला तर गाईज बघा हातपाय वगैरे धुवून चाललो असत खाली फिरत. मग अजून अंधार काय झाला नाही, उजेड आहे थोडंसं. जेवढं उजेड मला रिअलमध्ये दिसत आहे तेवढं उजेड कॅमेरामध्ये दिसत नाही गाईज. मग चाललो असं फिरत खाली. चला मग निवांत. हा कोपऱ्याला थोडं हवा आहे बघा. सगळीकडे लाईट आली ती पण आमच्या सर्किटला लाईट आलं नाही. सगळीकडे आली ती. हे तर ह्या साईडला पण आलं आहे आणि ह्या साईडला पण आहे. पण मधल्या पट्ट्याला लाईटच आलं नाही. कुठं तर खांब वगैरे पोल पडले ते म्हणून तारेचे म्हणून लाईट आली नाही. मग आता रात्री मोटर चालू करायला जायचं आहे. मग ते चार्जिंग असेल तर तुम्हाला धावतो. मग काल रात्री मी आणि पप्पा नदीकाठी जाणारच होतो मित्रांनो. इतकं जोरानं वारं सुटलं आणि थोडं पाऊस पण यायला लागलं. मग कॅन्सल केलो, उद्या जाऊ म्हटलं. मग आज 9 वाजता जाऊन चालू करून येऊ मोटर. मग तोपर्यंत माझ्या मोबाईलची बॅटरी टिकली तर तुम्हाला धावतो, नाही तर नाही. तोपर्यंत थांबा जरा. नदीकाठी आलो मोटर चालू करायला. सोबत बॅटरी पण आणलो बघ. मग अजून 5 मिनटात लाईट यायला. मग त्याच्या आधी कटआउट काढून ठेवलेलो. मग कटआउट बांधा. लाईट बघता वेळ टाईम 2 मिनट होतं लाईट बघ. इकडे होता लाईट तुमतेನು ನೀರು ಬಿಟ್ಟ ಮತ್ತೆ ಏನು ಮೊಟ್ಟೆ ಚಾಲು ಮಾಡೋದ್ವಿ. ಅದು ಹಾಗತ್ತಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇದು ತುಂಬಾನ್ ಚಾಲು ಮಾಡಕತ್ತಲ್ಲ ನೀರು ಇಲ್ಲ. ತುಂಬಾನ್ ಚಾಲು ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಹಿಂದೆ ಕುಣ್ಸಕ್ಕೆ ಅವಘಡ ಆಗ್ತದೆ. ಅದು ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಬುಚ್ಚ ನೀರಾ. ಹಾಂ ಆಯ್ತು 2 ಮಿನಿಟ್ ಹೋದ ಲೈಟ್ ಬರೋಕ್ಕೆ. 2 ಇಲ್ಲ 1 ಮಿನಿಟ್ ಹೋಯ್ತು. ಹಾಂ 9:49 ಇದು 9:59 ಆಗ್ಯದ. ಎಲ್ಲಿ ಬಂದವು ನೋಡಿ. ನಾನು ವಾಪಡ್ಲಿತ್ತು